कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे, तर बुद्धिमत्ता या विषयातील स्वाध्याय क्रमांक 3.3 जो संख्यांवर आधारित आहे, तर हा खूप सोपा आणि खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ बनणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला खूप सारे संख्यांवरील प्रश्न सुटतील. आणि हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा, की संख्यांवरचे प्रश्न खूप सोपे असतात, पण त्याचे लॉजिक आपल्याला डेव्हलप करावं लागतं. तर त्या लॉजिकसाठी आपण हा तर व्हिडिओ आहेच, पण आपण लॉजिकसाठी बघा स्वाध्याय 2.2 सोडून दिलेला आहे. स्वाध्याय जो 2.2 आहे त्याच्यामध्ये आपण संख्यांवरचं लॉजिक पण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. सेम तेच लॉजिक येथे पण अप्लाय होतं आणि संख्यांवरचे प्रश्न सहज सुटू शकतात. तर चला चालू करूयात. तर बघा काय म्हणलंय, पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. म्हणजे ह्या दोन्हीचं जे रिलेशन आहे तेच रिलेशन ह्या पदाचं आणि पुढच्या पदाचं असणार आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या सर्वात योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे सर्वात योग्य आपल्याला काय काढायचंय, उत्तर काढायचंय. तर बघूया. आता बघा प्रश्न बघा, जो पहिला प्रश्न आहे तो. तर बघा की 3741. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ही संख्या कशी आहे, 4 अंकी संख्या आहे. मग 4 अंकी संख्यात आपण काय बघतो, तर 4 अंकी संख्यामध्ये आपण एक तर त्यांची बेरीज बघतो, एकाडे एक संख्यांमधला फरक बघतो, किंवा त्या संख्यांचा गुणाकार सहसा आपण क्वचितच बघतो, पण 4 अंकी संख्यांची बेरीज बघतो. का बघतो, तर बघा की आपल्याला 3 अंकी संख्यापर्यंत आणि 3 अंकी ते 4 अंकी लहान संख्यांपर्यंतच घन माहिती आहेत, म्हणजे हे घनावरचा तर प्रश्न नसेल. दुसरी गोष्ट, कडच्या 2 संख्यांचा गुणाकार मध्ये आहे का हे पण आपण चेक करतो. दुसरी गोष्ट, शेवटच्या 2 संख्या आणि पहिल्या 2 संख्या यांच्यामध्ये काय रिलेशन आहे का हे पण आपण चेक करतो. त्याच पद्धतीने हा प्रश्न बघूया, यांची बेरीज करूया. बघा 3, 7, 4, 1 या संख्यांची बेरीज काय आली, 3 + 7 + 4 + 1 ची बेरीज आली 15, आणि 9 + 2 + 3 + 1 याची पण बेरीज आली 15. ठीक आहे. 7 + 8 + 2 + 3 याची बेरीज आली 20. म्हणजे या संख्येची बेरीज किती आली, 20. अजून कोणत्या संख्येची बेरीज 20 येऊ शकते ते बघूया. बघा 8 + 5 = 13, 13 + 5 = 18 याची बेरीज 20 येत नाही. पुढे बघा 9 + 7 = 16, 16 + 7 = 23 हे पण नाही. 6 × 4 = 10, 7 × 3 = 10 हे 20. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्नामध्ये बघा येथे 245 आहे, येथे 40 आहे. म्हणजे 3 अंकी संख्या जी आहे, 3 अंकीपासून आपल्याला जे उत्तर मिळतंय ते 2 अंकी मिळतंय. 3 अंकी संख्यापासून उत्तर काय मिळतंय, 2 अंकी. एकतर त्या संख्येची बेरीज असेल, किंवा बेरजेची काहीतरी पट असेल, किंवा त्या संख्यांचा आतमध्ये गुणाकार असेल. आपण चेक करूया. 2 × 4 = 6, 6 × 5 = 11, 11ची 40 ही काय पटीत तर संख्या नाही. ठीक आहे. ह्यांचा वर्ग केला सेपरेट संख्यांचा, 2चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, तरी बेरीज 40 येत नाही. मग काय असू शकतं बघा, 2, 4 आणि 5 यांचा गुणाकार काय आला, 40. 5 × 4 = 20, 2 × 40. सेम तसा गुणाकार येतोय का बघा, 4 × 3 = 12, 12 × 7 = 84. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते लॉजिक डेव्हलप करावं लागतात. आता पुढील प्रश्न बघा. कधी कधी आपल्याला बघा प्रश्न कशा पद्धतीने दिलेले असतात. येथे 23 आहे, 31 आहे, 46 आहे आणि पुढची संख्या विचारलेली आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करायचंय बघा, 23, 31 ह्या दोन्ही कशा संख्या आहेत, या दोन्ही मूळ संख्या आहेत. दोन्ही कशा संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. आणि मूळ संख्येनंतर आपल्याला ही संयुक्त संख्या दिली 46, आणि 46च्या नंतरची संख्या विचारली. आता 23 आणि 31 मध्ये कितीचा फरक आहे, 23 आणि 31 मध्ये 8चा फरक आहे. ठीक आहे. मग 23 आणि 31 मध्ये 8चा फरक आहे,
मग पुढे काय 46 आणि पुढच्या संख्येमध्ये कितीच फरक असेल, तर तो कितीचा असेल बघा, 2 आणि 1 मध्ये 1चा फरक आहे, तर मग इथं 8ची दुप्पट 16चा फरक असू शकतो 62. हे एक लॉजिक झालं. दुसरं काय लॉजिक असतं बघा, ही झाली 23ची दुप्पट 46, तर 31ची दुप्पट काय येणार 62 येणार. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 27चं 36 बनलंय. काय बनलंय 27चं 36. आपण जर बघितलं की 27 अधिक 9 36 असतं. आता 9 बेरीज कुठून आली, तर 2 अधिक 7 9 असतं. हे आपल्याला लॉजिक लगेच समजलं. मग 49 मध्ये 4 अधिक 9 किती असतं 13. 49 आणि 13 किती उत्तर आलं 62. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. तर हे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे असतात. त्यांचं लॉजिक एकदा समजून घ्या. आता पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय आहे बघा, संख्यांची बदल केलेले दिसतात. संख्या पुढून माग बघा, हा 1 नंबर पहिल्यांदा आलाय, 7ला 7 तसंच राहिलंय, म्हणजे ह्या दोन संख्यांचे आदला बदल झाले. मग येथे पण दोन संख्यांचे आदला बदल होईल, 2 4 9 असं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. 5चं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. आता पुढील प्रश्न बघूया. 89 ला 36. आता 89चं 36 बनलंय, म्हणजे 8 आणि 9 17. 17ची दुप्पट तर 89 नसते. मग गुणाकार करून बघूया. 8 9 72. 72ची निमपट 36 असते. मग सेम त्या टाईपचं लॉजिक बघू. 4 पंचे 20, 20 भागिले 2 10. पर्यायामध्ये 10 आहे. आपलं लॉजिक करेक्ट आहे, तेच आलं आपलं उत्तर. आता 30ला काय दिले 18 दिले, तर 75ला किती, अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे. तर काय असू शकतं बघा. बघा आता 30चं 18 कसं बनू शकतं की 6चा पाडा जर म्हणलं 6 पंचे 30, 6 त्रिक 18, तर 15 पाचशे 75 आणि 15 त्रिक 45. ठीक आहे, म्हणजे ही 6ची 5 पट आहे आणि 6ची तिप्पट आहे. तसंच 75 कोणाची 5 पट आहे 15ची, तर 15ची तिप्पट काय येईल 45. पर्याय क्रमांक 3. 7चं हे उत्तर येईल आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 8 बघूया. आता 8 जो प्रश्न दिलाय त्यामध्ये आपल्याला त्या संख्या वर्गसंख्या दिसत आहेत का, तर त्या वर्गसंख्या नाहीत. घनसंख्या दिसत आहेत का, तर त्या घनसंख्या पण नाहीत. मग त्या संख्यांचं लॉजिक काय असू शकतं. आता बेरीज करून बघूया आपण. 9 आणि 5 14, 14 आणि 3 किती 17. यांची बेरीज 17 आली. यांची बेरीज बघा 8 आणि 6, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, म्हणजे 1 ने बेरीज वाढली. ठीक आहे, तशाच टाईपचा जर पर्याय असतील तर चेक करूया. 8 आणि 7 15, म्हणजे उत्तरात किती आलं पाहिजे 16 आलं पाहिजे. ठीक आहे, तर 16 असणारा पर्याय आपण चेक करूया प्रश्न क्रमांक 8 मध्ये. तर 7 आणि 1 8, 8 आणि 8 16, म्हणजे हे उत्तर असण्याची शक्यता आहे. दुसरा पर्याय बघा 9 आणि 1 10, 8 18, म्हणजे हे तर उत्तर नाही येणार. 7 आणि 1 8, 8 आणि 6 14, तर हे पण उत्तर येणार नाही. 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 4 यामधलं उत्तर असू शकतं. मग परत आपल्याला लॉजिक चेक करावं लागेल. आता लॉजिक काय असेल ते बघूया आपण. बघा 9चं काय झालं होय, ते 9चं झाले 8. 9 मधून 1 कमी केलं, मग 8 मधून पण 1 कमी होईल, येथे आलं 7. 5 मध्ये 1 वाढवलंय, 5 मध्ये 1 वाढवलंय, मग 0 मध्ये पण 1 वाढवू, येथे आलं 1. आता 3 मध्ये 1 वाढवलंय 4 झाले, मग 7 मध्ये पण 1 वाढवू आणि ते काय होईल 8. 7 1 8, पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हे पूर्ण प्रश्न लॉजिकल असतात. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा. 953, 864, 807 हा झालेला आहे प्रश्न आताच. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9. आता 23. आता 2 अंकी संख्याचं 2 अंकीचं काय बनलं हो, 2 अंकीचं 3 अंकी उत्तर येतंय. मग 2 अंकीचं 3 अंकी कधी येऊ शकतं, एकतर त्या वर्ग केला तर येऊ शकतं,
घन केला तर येऊ शकतं. ठीक आहे, वर्ग घन किंवा त्या संख्यांमध्ये आतमधल्या बेरजेचा वर्ग घन तशा पद्धतीने. आता 23चा जर आपण वर्ग बघितला तर तो 529 असतो. 529 मध्ये किती मिसळले? 1. त्यावेळेस काय बनले? 530. मग सेम तसं लॉजिक बसतंय का बघा. 28चा वर्ग किती असतो? 784. 784 मध्ये 1 मिसळलं 785. हो, लॉजिक बसतंय. तर 9चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे लॉजिक आलं. पुढील प्रश्न बघू. 41ला काय आहे? 43. आणि पुढे काय विचारलंय? 29ला किती? आता बघा, ज्यावेळेस 41 ही मूळ संख्या आहे, 41 या मूळ संख्येच्या लगतची 43 ही क्रमवार मूळ संख्या आहे. म्हणजे 41 आणि 43 ह्या कशा संख्या आहेत? तर ह्या जोडमूळ संख्या आहेत. दिसतंय आपल्याला. ही जोडमूळ संख्याची एक जोडी दिलेली आहे, जोडमूळ संख्या आहे. तर 29ची जोडमूळ संख्या काय आहे? तर ती आहे 31. तर 10चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. 12 30 तर 15 24, 18 12 तर पुढील संख्या. आता आपल्याला इथे दिसतंय की ही 12ची काय आहे? खालची संख्या दुप्पट. म्हणजे इथे काय येईल? 18ची दुप्पट काय येईल? 36. आणि 30ची काय आहे? ही निमपट. तर 12ची निमपट काय येईल? 6. 6/36 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. आता 22चं काय बनले हो? 462. मग ज्यावेळेस 22 ह्या 2 अंकी संख्येची 3 अंकी संख्या बनते त्यावेळेस काय शक्यता असू शकते? तर वर्गाची शक्यता असू शकते. मग 22चा वर्ग करून घेऊया आपण. 22चा वर्ग काय असतो? 484. 484 मधून आपण 462 वजा करू. उत्तर काय येतं? तर ते उत्तर येतं 22. ठीक आहे. म्हणजे काय केलंय त्यांनी की 22च्या वर्गातून 22 वजा केलंय. मग आता 756. 756 मध्ये किती मिसळल्यावर वर्ग संख्या बनते? तर 28. 784. 784 कोणाचा वर्ग आहे? तर 28चा वर्ग आहे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. 20ला किती झालेलं आहे? 20चं काय बनलंय? तर 30 बनलंय. तर 40चं काय बनेल? तर आपण जर रेशो काढला असता की 20 30 तर 40 60 येईल. पण तसं काय पर्यायामध्ये दिसत नाही. मग दुसरं काय असू शकतं की ही 20 ही संख्या कशी बनली? तर आपण जर बघितलं तर 20 ही संख्या 4 व 5च्या गुणाकाराने बनली. तर 30 संख्या 5 व 6च्या गुणाकाराने बनली. असं येऊ शकतं. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने जर आपण बघितलं की 5 तर कॉमन आहे आणि 4चं काय झाले? 6. 4 मध्ये 2चे ॲड झाले, 2 ॲडिशन झाले. मग 40. 40 म्हणजेच काय असतं बघा. 8 पंचे 40. ठीक आहे. मग येथे जर बघितलं आपण 20 मध्ये लहान संख्येमध्ये बदल झालाय. मग येथे पण लहान संख्येत बदल होईल, 5 मध्ये बदल होईल. ठीक आहे. मोठी संख्या आहे तशीच राहील. मोठी संख्या 8 आहे ती आहे तशीच राहील. आणि 30 मध्ये जी लहान संख्या आहे ती 2 ने वाढले. म्हणजे 5 2 ने वाढेल. 8ला 8 आहे तसं राहील. 5 मध्ये 2ची वाढ झाली 7. 8 7 56. उत्तर काय येईल? 56. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघूया. आता येथे दिसतंय की ही 13.8. तर ही 13ची दुप्पट दिसते 26 आणि 8ची निमपट दिसते 4. ठीक आहे. सेम तसंच येईल. 17ची दुप्पट काय येईल? 34 आणि 12ची निमपट काय येईल? 0.6. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा 30ला 65 तर 45ला किती? तर बघा 30 आणि 65 मध्ये काय रिलेशन दिसतंय? तर 30 मध्ये किती मिसळलेलं आहे? 35 मिसळलेलं आहे. त्यावेळेस ते बनले 65. 45 मध्ये 35 मिसळलं तर ते बनतं 80. 80 पर्यायामध्ये नाही. मग दुसरं काय लॉजिक असू शकतं की 30ची दुप्पट अधिक 5 काय आलं? 65. मग 45ची पण दुप्पट करूया आपण. 45ची दुप्पट 90 अधिक 5 उत्तर काय आलं? 95. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल.
आता जो हा प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक 16, तर बघा काय 7 8 ला 225 ला 56 असं ते काय आहे ते इक्वेशन आहे. तर आपल्याला बघा 56 तर कळते की 7 8 56, 56 म्हणजे काय असणार 7 आणि 8चा गुणाकार. सेम त्या पद्धतीने 6 आणि 3चा गुणाकार काय येतो 18 येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 2 यामधलंच आपलं काय आहे ते उत्तर आहे. आता 225 काय आहे तर 15चा वर्ग आहे. 225 काय आहे 15चा वर्ग आहे आणि 7 आणि 8ची बेरीज किती आहे तर ती आहे 15. मग 6 आणि 3ची बेरीज किती 9. 9चा वर्ग किती येईल 81, म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. आता पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 17. आता 10चं काय बनलंय 10चं बनलंय 50, म्हणजे 10ची 5 पट असते 50. मग 12ची पण 5 पट करून बघूया 60 आहे का पर्यायामध्ये नाही. मग यामध्ये लॉजिक वेगळं दिसतंय. मग दुसरं काय असू शकतं की 10चा वर्ग 100, 100ची निमपट असते 50. मग 12चा वर्ग काय येईल 12चा वर्ग येईल 144. 144ची निमपट काय येईल 72, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. 10चं काय बनलंय 81, तर 81 हा 9चा वर्ग असतोय. मग 10 मधून 1 वजा केल्यावर 9 मिळतं. मग 15 मधून पण 1 वजा केलं तर काय मिळालं आपल्याला 14. 14चा वर्ग काय येईल तर तो येईल 196. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. आता 3 अंकी संख्येची काय बनले 3 अंकी संख्यापासून आपली 2 अंकी संख्या बनली. पण ही 125 बघितलं की आपल्याला काय कळते की 5चा घन आहे आणि हे काय आहे 6चा वर्ग आहे. म्हणजे 5चा घन 6चा वर्ग. मग हा कितीचा घन आहे हा 10चा घन आहे. मग 10च्या पुढची संख्या कोणती 11. 11चा वर्ग काय येईल 121, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर बघा लॉजिक आपल्याला एकदा आले की हे प्रश्न सोपे असतात. आता प्रश्न क्रमांक 20 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय म्हणले की 2 पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. आता 110 ला काय दिलेलं आहे 90, तर 56 ला किती. तर बघा आता 110 मधून 20 कमी केलं 110 मधून 20 कमी केलं की 90 मिळतं. 56 मधून पण 20 कमी करू 36 आहे का हो आहे, पर्याय क्रमांक 4 36 आहे. अजून दुसरं लॉजिक काय लागू शकतं तर बघा 110 जर बघितलं तर 11 आणि 10चा गुणाकार आहे. 90 कुणाचा गुणाकार आहे 9 आणि 10चा. आता यामध्ये बदल कुणाच झालाय मोठ्या संख्येत बदल झालाय, लहान संख्या पहिली आहे तशीच राहिली. मग येते काय 7 8 56. मग बदल कुठं होईल 8 मध्ये होईल. 8चं बनेल 6, 7 42, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सेम टाईपचा आपण मागे एक प्रश्न बघितला बघा असा गुणाकाराचा. आता काय आहे 17चं 72 झालंय तर 16चं किती होईल. आता 17चं 72 कधी होऊ शकतं बघा 17च्या पुढची संख्या काय, तर आपण असं म्हणू शकतो की 17च्या पाड्यात तर 72 कुठे येत नाही. दुसरी गोष्ट 7 आणि 1 8, 8चा वर्ग अधिक 8 असतं 72. मग सेम तसं लॉजिक बसतंय का बघा 6 आणि 1 7, 7चा वर्ग अधिक 7, 7 7 49 आणि 7 56. हे लॉजिक बसतंय. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघा येथे काय दिसतंय की 8 3 24. मग 10 आणि 15चा गुणाकार 150 आहे का तर तो नाही आहे तिथे. दुसरं काय लॉजिक दिसतंय की 8ची तिप्पट आहे ही आणि 3ची ही दुप्पट आहे. मग सेम बघू 10ची तिप्पट आणि 15ची दुप्पट, ते पण लॉजिक नाही बसत आहे. पुढे काय लॉजिक असेल बघा तर प्रश्न क्रमांक 22 मध्ये आपल्याला हे कळतंय की 8ची तर तिप्पट आहे ही आणि 3 मध्ये अजून 3 मिसळलं की काय बनतं 6. मग 10ची पण आपण तिप्पट करूया 30. 30 आहे का पर्यायामध्ये 30 आहे, 2 ठिकाणी आहे. म्हणजे लॉजिक वर्क होऊ शकतं. मग 15 मध्ये 3 मिसळलं काय आलं 18, पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. असे लॉजिक चेक करता आले पाहिजेत म्हणजे प्रश्न आपल्याला कसे सोपे जातात. पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक 23. आता प्रश्न क्रमांक 23 मध्ये काय दिसते बघा. आता खूप मोठ्या मोठ्या संख्या दिलेत बरोबर आणि मग एकदमच आपल्याला काय दिले की लहान संख्या दिलेली आहे. आता या संख्या बघताना आता 6 अंकी संख्या दिलेत. 6 अंकी संख्या म्हणजे 6 अंकीमध्ये आपलं काय लॉजिक लागणार आहे
त्या वर्गसंख्या पण नसणारे, घनसंख्या नसणारे, मग त्यांचा 3-3चा ग्रुप करू शकतो आपण, 2-2चा ग्रुप करू शकतो. तर मला इथे 2चा ग्रुप दिसतोय बघा, 29, 31, 37. म्हणजे जर आपण मूळ संख्या लिहिल्या 2, 3, 5, 7, 11, 29, 31, 37 ह्या क्रमवार मूळ संख्यात, त्याच्यानंतर 41, 43, 47 म्हणजे 29, 31, 37 नंतर 41, 43, 47 ह्या क्रमवार संख्या आहेत. मग येथे पण 2, 3, 5, 2, 3, 5 नंतर 7, 11 आणि पुढची काय संख्या असेल 13, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हे असे प्रश्नांचे हे लॉजिक आहेत. आता 19चं काय बनलंय 49, तर 39चं काय बनलं. आता 49 आपल्याला काय दिसतंय, 49 ही वर्गसंख्या आहे आणि खाली पर्याय बघितले तर पर्याय पण कसे आहेत, सगळे वर्गसंख्या आहेत. मग सगळे वर्गसंख्या आहेत, मग ह्या 19चं काय लॉजिक असू शकतं. तर बघा आपण चेक करूया की 9 1 10, 10तून 3 गेले 7, 7चा वर्ग आहे. मग 9 3 12, 12मधून 3 गेले 9, 9चा वर्ग काय येईल 81. तर हे पण लॉजिक बसतंय बघा. प्रश्न क्रमांक 24ला बघा 9 आणि 1 किती 10, 10 वजा 3 7, 7चा वर्ग 49, 7 आणि 3 9 3 12, 12मधून 3 गेले राहिले किती 9, 9चा वर्ग काय आला 81, पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 26चं काय बनलंय 37, तर 65चं काय बनेल. आता 26 मध्ये किती मिसळ आहे यांनी 11, ठीक आहे. आता 26 मध्ये 11 मिसळ आहे, तर काय लॉजिक लागू शकतं बघा. दुसरी गोष्ट असं कळतंय की आपल्याला, आपण जर नीट बघितलं तर हा काय आहे 5चा वर्ग अधिक 1 आणि हा 6चा वर्ग अधिक 1 असं पण दिसतंय. मग हा काय आहे 8चा वर्ग अधिक 1, मग पुढची संख्या काय येईल 9चा वर्ग अधिक 1, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हेही लॉजिक लावू शकलो असतो, ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 26. आता प्रश्न क्रमांक 26 मध्ये 410, 333, 105. आता 410चं 333 बनलंय, तर 105चं काय बनेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे तो. मग 410 मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, 410 हा 20चा वर्ग असू शकतो आणि 20च्या वर्गात 10 मिसळलेला असू शकतं, ही एक संभाव्यता आहे. मग 333 पण काय असेल असं बघूया आपण. आता 410 ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस 20चा वर्ग अधिक 10, 20चा वर्ग अधिक 20/2 असं आपण म्हणू शकतो. मग 333च्या जवळची वर्गसंख्या काय आहे 324, 324 मध्ये किती मिसळ आहे 9, म्हणजेच काय 18चा वर्ग अधिक 18/2, म्हणजे 20चं काय झाले 18 झाले, 2 ने कमी झाले. मग येथे काय लॉजिक लागेल 10चा वर्ग अधिक 10/2, मग 10 मधून काय कमी झालं 2, 8चा वर्ग अधिक 8/2, 8चा वर्ग किती असतो 64, 64 आणि 4 68, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 27 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 27. आता बघा काय दिसतंय आपल्याला, असं दिसतंय की 40चं काय बनलंय 1620. आता 2 अंकी संख्येची डायरेक्ट काय बनलेली 4 अंकी संख्या, ती कधी बनू शकते, वर्ग हे ते केल्यावरच बनू शकते, ठीक आहे. तर 40चा वर्ग आपल्याला माहिती की 40चा वर्ग काय असतो, 40चा वर्ग असतो 1600. 1600 मध्ये किती मिसळ आहे 20, म्हणजेच काय मिसळ आहे 40च्या निम्म, म्हणजेच आपण 60चा वर्ग करूया, तो काय आला 3600 आणि 60च्या निम्म किती 30, उत्तर काय येईल 3630, पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 28. येथे काय दिसतंय 42, 42चं काय बनलंय 62, तर 74चं काय येईल उत्तर. तर बघा यामध्ये 20चा फरक आहे, 74 आणि 20/94 ते पर्यायामध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट आपण म्हणू शकतो की 2ची ही दुप्पट आहे, 2ची तिप्पट आहे, तर 4 मध्ये आणि 7 मध्ये तसं काय रिलेशन नाही आहे. दुसरं 4 आणि 2 मध्ये 2चा फरक आहे आणि 6 आणि 2 मध्ये 4चा फरक आहे, म्हणजे फरक कितीचा आहे यांच्यामध्ये
फरकाचे दुप्पट झाले किंवा फरकामध्ये 2चे ॲडिशन झाले. 7 आणि 4 मध्ये कितीच फरक आहे? 3चा. मग पुढचा 7 आणि कोणत्या संख्येमध्ये? 71 मध्ये फक्त 6चा फरक असतो. 71 तर नाही पर्याय. मग दुसरं काय असू शकतं बघा? दुसरं असू शकतं 7 आणि कोणत्या संख्येत 5चा फरक आहे? तर 2 मध्ये. तर 72 पर्याय आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने वेगवेगळे लॉजिक लावून त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे काढावी लागतात. 10ला काय आलंय? -10. 10चं वर्गमूळ हे 10 असतं किंवा 10ची -10ची 10 पट 100 असते. तर उत्तर काय येईल? 8चा 8 पट. 8चा वर्ग 64 येईल. पर्याय क्रमांक 29चं 2 हे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 30. 71ला 15 तर 53ला किती? आता बघा 71. आता 15 ही संख्या कशी बनली आहे बघा? 71 पासून कशी बनू शकते? तर 7 आणि 1 8. 7 अधिक 1 8 आणि 7 एके 7 यांची बेरीज झाली 15. मग सेम तसं लॉजिक लागू होतंय का बघा? 5 अधिक 3 8 आणि 5 त्रिक 15. 15 आणि 8 उत्तर काय आलं? 23. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. आपलं हे लॉजिक बसलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 94ला 6 तर 28ला किती? आता ही 94 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्येचं एकच अंकी उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर मग ते कधी येऊ शकतं बघा? याचं वर्गमूळ 94चं वर्गमूळ तर 6 नसेल. मग यांचा गुणाकार बघू. 9 चौक 36. हा 9 आणि 4चा गुणाकार किती आला? 36. 36चं वर्गमूळ 6 आहे. 36चं वर्गमूळ 6 आहे. सेम तसं बसतंय का बघा? 8 दुने 16. 82 16. 16चं वर्गमूळ काय आलं? 4. पर्यायामध्ये पण 4 आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा ह्या प्रश्नांमध्ये कसं असतं की पर्याय बदलला की तुमचं लॉजिक बदलतं, तुमचं उत्तर बदलतं. सगळे प्रश्न पर्यायावर डिपेंड आहेत. आता 12चं 27 झालंय तर 17चं काय होईल? तर आपल्याला दिसतंय की 12 मध्ये 15 मिसळलंय 27 झाले. 17 मध्ये 15 मिसळलं 32 येतं. म्हणजे बेरजेचा हा प्रश्न नाही. 12चे दुप्पट अधिक 3. 17चे दुप्पट किती? 34. 34 मध्ये 3 मिसळलं 37. हे पण लॉजिक बसत नाही. 2 आणि 1 3. 3चा घन 27. 7 आणि 1 8. 8चा घन काय आला? तर 8चा घन पण येत नाही. म्हणजे यामध्ये आपण जे विचार करतोय ते लॉजिक तर नाही येत. मग दुसरं काय लॉजिक असू शकतं बघा? तर अजून आपण बघूया की 12 एके 12. 12चे दुप्पट 24. 12चे दुप्पट 24. 24 मध्ये 3 मिसळ. 3 कुठून आलं? 2 अधिक 1 3. सेम तसं लॉजिक लागू होतंय का बघा? 17 दुने 34. 34 7 आणि 1 8. हा हे बसते. 34 आणि 8 किती? 42. पर्यायामध्ये पण 42 आहे. हे आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा 20 आणि 50. तर यामध्ये काय दिसतंय? 20ची 2.5 पट. 20ची ही किती आहे? 2.5 पट आहे. 2.5 पट. तर 14ची 2.5 पट किती येईल? 35 येईल. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. किंवा आपण असं पण करू शकत होतो की 10 एके 10. 10 दुने 20. 10 पाचे 50. एका संख्येची दुप्पट आणि एका संख्येची 5 पट. तर 14 कोणाची दुप्पट आहे? 7ची दुप्पट आहे 14. ठीक आहे. 7ची दुप्पट आहे 14. तर 7ची 5 पट काय येईल? 35. पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही लॉजिकने उत्तर आलेलं आहे. आता 14चं 2 बनलेलं आहे. मग येथे आपल्याला काय बघा दिसतंय? 14. 4 एके 4. 4चं वर्गमूळ 2. पण 9 त्रिक 27. 27चं वर्गमूळ काय? निघत नाही. म्हणजे हे लॉजिक तर असू शकत नाही. दुसरं लॉजिक काय असू शकतं बघा? 4 आणि 1ची वजाबाकी. त्यामधून अजून 1 कमी केलं. ठीक आहे. म्हणजेच काय की 4 आणि 1चा फरक आणि त्यामधून अजून 1 वजा केलं तर काय बनलं? 2. 4 वजा 1 वजा 1 2. मग 9 वजा 3 वजा 3. उत्तर आलं 3. पर्याय क्रमांक 2. अशाही टाईपने ते उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. पुढील अजून काय उत्तर येऊ शकतं बघा? अजून काय लॉजिक असू शकतं की 14ला 2 ने भाग जातो तर 39ला 3 ने भाग जातो.
हे पण लॉजिक असू शकतं. ठीक आहे, पटीतली संख्या. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 35. आता येथे काय दिसतंय, 8 आणि 5 ची बेरीज 13 आहे आणि 8 आणि 5 चा गुणाकार 40 आहे. 9 आणि 4 ची बेरीज काय येईल 13, 9 चौक काय येईल 36, 13/36. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. सोपा प्रश्न होता. आता इथे 13 ला 40 आहे, तर 11 ला किती? आता 13 चे 40 कधी बनू शकतं बघा, 8 आणि 5 ची बेरीज 40 जशी बनली तसं बनू शकतं. ठीक आहे, आपण वरच्या प्रश्नातच तसा प्रश्न सोडवलेला आहे. तर खाली बघूया आपण तसं काय होतंय का. तर 8 अधिक 5 काय झालं, 8 अधिक 5 13 आणि 8 पंचे 40. मग येथे 6 अधिक 5 6 पंचे 30, पर्यायच नाही. परत बघूया 7 आणि 4 7 चौक 28. हो, पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 37. आता 37 हा जो प्रश्न आहे, तर सेम तसं लॉजिक आपण मागं एका प्रश्नाला लावलेला आहे बघा. 18 ला 30 तर 27 ला किती? तर आपण काय बघितलं की 6 ची ही किती आहे, 6 ची ही तिप्पट आहे आणि 6 ची 5 पट आहे. मग 27 कोणाची तिप्पट आहे, 9 ची. 9 ची तिप्पट 27, तर 9 ची 5 पट किती येईल, 9 5 45. पर्याय क्रमांक 4 37चं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 38. आपण मगाशी सोडवलेले प्रश्नच फक्त वेगळ्या पद्धतीत ती मांडणी आहे, त्याच्यामुळे ते प्रश्नच वेगळा वाटतो, पण प्रश्न तोच आहे, आपण मगाशी सोडवलेला होता तो. आता प्रश्न क्रमांक 38 बघा. आता प्रश्न क्रमांक 38 मध्ये 4 5 21 29 असा आहे आणि 7 8 10. तर पुढील पर्याय काय बघा, काय असू शकतं. तर 4 पंचे 20 अधिक 1 21 असं एक आपण 23 पर्यंत तर जाऊ शकतो, पण पुढे काय, तर पुढे बघा येथे बघू आपण 4 चा वर्ग 16 अधिक 5 म्हणजे च्या वर्गात हे 5 मिसळले असं आपण बघूया. आणि येतं काय 5 चा वर्ग अधिक 4 म्हणजे 5 च्या वर्गात ही वरची संख्या मिसळली, असं लॉजिक असू शकतं. मग बघा 7 चा वर्ग काय येईल, 7 7 49. 49 मध्ये 10 मिसळलं काय आलं 59. आणि 10 चा वर्ग काय झाला 100. 100 मध्ये 7 मिसळलं, उत्तर काय आलं 107. म्हणजे 59/107 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. आता बघा 83 ला किती आहे 47. तर 167 कशाला येईल, तर अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर तो काय असू शकतो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 39. 83 ला 47 तर 167 ला काय असू शकतं बघा. यामध्ये आपल्याला असं दिसतंय की 83 ही काय आहे, तर ही मूळ संख्या आहे. 47 पण मूळ संख्या आहे. 167चा जर अभ्यास केला तर 167 पण कसे मूळ संख्या आहे आणि उत्तर काय येणार आहे 167 पेक्षा मोठं उत्तर आहे. ठीक आहे, 198 ही मूळ संख्या नाही, 258 ही पण मूळ संख्या नाही, 171 ला 9 ने भाग जातो ही मूळ संख्या नाही, 227 ही मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊ शकतं. हे एक लॉजिक झालं. ठीक आहे, आपण नॉर्मल विचार केला तर मूळ संख्यावरून पण उत्तर निघतं. आता पुढचं लॉजिक काय असू शकतं बघा. 83 काय दिसतंय 8 त्रिक 24 7 चौक 28. तर हे तर काय समान नाहीत. दुसरं काय की 9 चा वर्ग अधिक 2, येथे काय येईल 7 चा वर्ग वजा 2. सेम तसं काय 13 चा वर्ग वजा 2 म्हणजे येथे कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे आणि अधिक 2 आहे. मग 7 मध्ये 2 मिसळलं 9, मग 13 मध्ये 2 मिसळलं 15. 15 चा वर्ग काय 225 अधिक 2 227. हे आपल्या प्रश्नाचं आलेलं आहे उत्तर. आता पुढचा प्रश्न बघूया. वर्गमुळात 49. 49 साठी 7 आहे, तर 121चं वर्गमूळ काय आलं 11. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. पुढील प्रश्न बघूया. आता 41 ते 45 मध्ये आपल्याला 2 अचूक उत्तरं शोधायची आहेत. ठीक आहे, तर 2 अचूक उत्तरं कशी असू शकतात तर बघूया. आता 253
253ला किती दिले 450 आणि 341ला किती असा पद्धतीचा तो प्रश्न आहे. तर बघूया काय असू शकतं. यांची बेरीज आली 10, याची 9, याची बेरीज किती आली 8, याची बेरीज आली 8. आता खाली जवळपास 3 संख्यांची बेरीज 9 येते म्हणजे हे लॉजिक नसणार आहे. मग पुढचं लॉजिक बघूया की संख्यांचा गुणाकार. 2 पंचे 10, 10 त्रिक 30. 30ची किती पट आहे ही 15 पट. 30चे 15 पट असते 450. मग खाली पण बघूया 3 3 चौक 12, 12 1 12, 12ची 15 पट किती आली 12ची 15 पट आली 180. ती 12ची 30 पट करायचे. हां 30ची ही 15 पट आहे तर 12ची 15 पट केली आपण. ठीक आहे 3 चौक 12, 12ची 15 पट केली तर ती किती आलं तर ते 180 येते. म्हणजे या लॉजिकमध्ये पण काहीतरी गडबड दिसते. आणि बघा अजून काय असू शकतं बघा. अजून काय लॉजिक असेल बघा. बघा 2 पंचे 10, 10 त्रिक 30. 30च्या पट्टीत 450 आहे. 30च्या पट्टीत 450 आहे. एवढंच काय आपल्याला तिथून मिळतंय. मग येते बघू 3 चौक 12, 12, 12च्या पट्टीतल्या संख्या शोधू. 12च्या पट्टीत 360 आहे, 12च्या पट्टीत 72 आहे. हेच लॉजिक लागू शकतं. दुसरं काय लॉजिक येथे बसण्याची शक्यता कमी आहे. आता 17ला 297 तर 13ला किती. आता 17चा वर्ग आपल्याला माहिती 289. 289 मध्ये किती मिसळ आहे 8 म्हणजे 7 आणि 1 8. ठीक आहे. मग 13चा वर्ग किती आला 169. 169 मध्ये 3 आणि 1 4, 4 मिसळ तर उत्तर काय येईल 173. हे एक उत्तर येईल. आणि दुसरी गोष्ट काय की 17च्या वर्गात 8 मिसळ आहे तर 169 मध्ये पण 8 मिसळलं तर उत्तर येतं 177. म्हणजे दोन्ही उत्तर येऊ शकतात. 42चं उत्तर 1 व 3 असं दोन्ही पर्याय येऊ शकतात. आता 130 222. आता आपल्याला माहिती की 5चा घन अधिक 5 130. ठीक आहे. मग 6चा घन अधिक 6. मग तसंच 350 म्हणजे 7चा घन अधिक 7. ठीक आहे. 5 मध्ये 1 मिसळ. मग 8चा घन अधिक 8 हे आलं 520. हे उत्तर काय आलं 520. अजून काय लॉजिक असू शकतं बघा. तर 13च्या पट्टीत संख्या असू शकते का बघा. 13च्या पट्टीत संख्या नसणार आहे कारण की 222 हे 13च्या पट्टीमध्ये नाही आहे. दुसरं काय लॉजिक आहे की 130 मध्ये आपण 92 मिसळल्यावर 222 येतो. 350 मध्ये 92 मिसळून बघूया आपण. उत्तर येतं 442. तर ते लॉजिक बसतंय. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 27ला किती आहे 42. आता 27चं 42 कधी बनू शकतं 27 मध्ये 15 मिसळलं तर. मग 62 मध्ये पण 15 मिसळलं 77 आलं. ठीक आहे. हे एक लॉजिक बसलेलं आहे. पुढचं लॉजिक काय असू शकतं बघा. 7 दुनी 14 अधिक 1. ठीक आहे. 6 दुनी 12 अधिक 1 13. 62 मध्ये 13 मिसळलं 75. तर हे उत्तर तर आलेलं नाही. दुसरी गोष्ट 7चा वर्ग वजा किती असतं बघा 42. 7चा वर्ग वजा 7. मग येथे ते लॉजिक बसतंय का बघा तर ते पण लॉजिक बसत नाही. दुसरी गोष्ट 7 दुनी 14. 7 दुनी 14, 14ची तिप्पट 42. तर 6 दुनी 12, 12ची तिप्पट काय येईल 36. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 69ला 123 तर 48ला किती. आता 69 हे कशाच्या पाड्यात आहे बघा. हे 23च्या पाड्यात आहे. ठीक आहे. पण 123 हे 23च्या पाड्यामध्ये नाही म्हणजे ते तर लॉजिक आपल्याला दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट काय दिसतंय आपल्याला 69 आणि 123 मधला डिफरन्स बघूया आपण. कितीचा आहे 54 आहे. मग आता हा फरक 54 कुठून आला 96 54. मग तसंच 8 चौक 32. 48 आणि 32 किती झालं 80. हे एक उत्तर येईल. आणि 48 मध्ये आपण 54 मिसळलं तर उत्तर काय येतं 102.
तर असे दोन्ही पद्धतीने उत्तर येतात. तर पर्याय क्रमांक 2 व 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण संख्यावरील प्रश्न जे आहेत समसंबंधाचे ते सोडवलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 3.4 इंग्रजी वर्णमाला घेऊन येत आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या शाळेतून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघताय हेही मला कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.